हॅलो सर्वांना. जर तुमचं एखाद्या मुलावर किंवा एखाद्या मुलीवर प्रेम असलं तर तुम्ही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी इतकं काही सहन करता, हो की नाही? भयंकर यातना, भयंकर त्रास सहन करता, कारण का तुमचं प्रेम असतं. तसंच तुमच्या आईवडिलांचं पण तुमच्यावर प्रेम असतं, म्हणून तर ते तुम्हाला लाडाने आणि जीवाच्या पलीकडे सांभाळतात, हो की नाही? परंतु मुलांना हे माहिती नसतं, तारुण्यामध्ये हे माहिती नसतं की आईवडिलांनी आपल्याला किती कष्टाने लहानचं मोठं केलेलं आहे. असू द्या, ते त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलेलं आहे. परंतु तुमच्या पण काही त्यांच्यासाठी कर्तव्य आहेत, ती तुम्ही केलीच पाहिजेत. आणि नाही केली तर समाज तुम्हाला नावं ठेवणार, आणि केली तर तुम्हाला शाबासकी मिळेल आणि तुमचं नाव होईल की अरे वा, काय मुलं आहेत ना आणि काय मुली आहेत ना. असं हे सांगण्याचं तात्पर्य आणि कारण काय आहे? माझी मावशी आहे, माझ्या मावशीची मुलं आहेत ना, ते इतकं आईसाठी करतात ना की मी अशी मुलं कधी बघितली नाही. देवाने त्यांना भरपूर दिलेलं आहे, पैशाचं दान, नोकऱ्या, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिलेल्या आहेत. परंतु ते तितकंच आईसाठी करतात. आणि काय काय मुलं आईला आपल्या खाटेसकट घराच्या बाहेर काढतात. का? त्या आईने काही नव्हतं केलं का? केलं होतं ना. थोडंसं शाब्दिक चुकामुळे किंवा आईला इतक्या नीच पातळीला जायचं की आईला खाटेसकट आपल्या घरातून बाहेर काढायचं. अरे रे रे, काय हा पुत्र, आणि कशाला ह्याला जन्म घातला त्या माऊलीने. धन्यवाद.